बालिंगा दाजीपूर राज्य महामार्गावरील घानवडे, चाफोडी आणि मांढरे परिसरातील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालाय। दीर्घकाळ अर्धवट अवस्थेत पडलेल्या या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि वाहनधारक पुरते त्रस्त झाले होते। मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। बालिंगा दाजीपूर महामार्गाचं काम सुरू असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, चिखलाचं साम्राज्य आणि पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता। त्यामुळे अपघातांचं प्रमाणही कमालीचं वाढलं होतं। या गंभीर समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडून केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट होती। अखेर ग्रामस्थ आणि करवीर तालुका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात तीव्र रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या इशाऱ्यानं प्रशासन आणि ठेकेदार कंपनी खडबडून जागी झाली। आंदोलनाचा दबाव वाढताच संबंधित विभागानं तातडीनं पावलं उचलत या भागात आता युद्ध पातळीवर काँक्रिटीकरणाचं काम सुरू केलंय। दरम्यान सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला सातत्यानं वाचा फोडल्याबद्दल ग्रामस्थांनी बी न्यूजचे विशेष आभार मानले आहेत।